नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। महानगरपालिका सरळ सेवा भरती 2024 ची नवीन भरती निघालेली आहे। ऑफिशियल नोटिफिकेशन आला असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे, फॉर्म कुठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, शेअर करा, लाईक करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। महानगरपालिका अंतर्गत सरळ सेवा भरती निघालेली आहे। जागा बघा 245 जागा आहेत। वेतन किती मिळणार आहे तुम्हाला? 25,500 ते 1,12,400 पर्यंत तुम्हाला इथे वेतन मिळणार आहे। अर्ज पद्धती ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज करायचे, संधी सोडू नका, लगेचच तुम्ही इथे अर्ज करू शकता। चला तर मग आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहूया। आपण इथे जाहिरात सुद्धा बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल। बघा, नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन भरती 2024-25 ची भरती आहे। नागपूर महानगरपालिका अंतर्गत कनिष्ठ अभियंता स्थापत्य, कनिष्ठ अभियंता विद्युत, नर्स परिचारिका GNM, वृक्ष अधिकारी स्थापत्य, अभियंत्रिका सहाय्यक या पदासाठी 245 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून इथे अर्ज मागवण्यात येत आहे। अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे? 15 जानेवारी 2025 आहे आणि ऑनलाईन नोंदणी करण्याची तारीख काय आहे? 26 डिसेंबर 2024 पर्यंत ऑनलाईन नोंदणी सुरू होणार आहे। तर विभागाचे नाव काय आहे? नागपूर महानगरपालिका अंतर्गत ही भरती निघालेली आहे आणि इथे कॅटेगरी काय आहे? महाराष्ट्र शासनाची ही जॉब आहे आणि इथे वयोमर्यादा किती लागणार आहे? 18 ते 38 वर्षापर्यंत उमेदवार इथे अर्ज भरू शकतात आणि राखीव प्रवर्गासाठी कमाल 43 वर्ष इथे लागणार आहे। बघा, कोण अर्ज करू शकतात? ऑल इंडिया उमेदवार इथे अर्ज हा करू शकतात। अनुभव आणि फ्रेशर उमेदवार इथे अर्ज करू शकतात, तर हो, अनुभवाची गरज नाही आणि फ्रेशर उमेदवार इथे अर्ज करू शकतात। त्यानंतर बघा, जेंडर इलिजिबिलिटी काय लागणार आहे? मेल आणि फिमेल उमेदवार इथे अर्ज करू शकतात। अर्ज पद्धती ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे। वेतन तुम्हाला खूप चांगलं मिळणार आहे, 25,500 ते 1,12,400 पर्यंत तुम्हाला इथे वेतन मिळणार आहे। त्यानंतर अर्ज फी किती लागणार आहे? जनरल OBC EWS साठी 1000 रुपये आणि SC ST PWD साठी 900 रुपये इथे तुम्हाला अर्ज फी लागणार आहे। नोकरीचे प्रकार कसे आहे? रेग्युलर बेसिस परमनंट जॉब आहे। निवड प्रक्रिया कशी केली जाणार आहे? ऑनलाईन परीक्षेद्वारे इथे निवड केली जाणार आहे। त्यानंतर बघा, अप्लाय स्टार्ट डेट कधीपासून झालेली आहे? 26 डिसेंबर 2024 पासून इथे फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे आणि अप्लाय लास्ट डेट काय आहे? 25 जानेवारी 2025 पर्यंत तुम्ही इथे अप्लाय करू शकता। अधिकृत वेबसाईट सुद्धा इथे दिलेली आहे, या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती पाहू शकता। त्यानंतर बघा, नोकरीचे ठिकाण काय आहे? तर नोकरीचे ठिकाण नागपूर आहे। बघा, कार्यालय नागपूर, महानगरपालिका नागपूर अंतर्गत ही भरती निघालेली आहे। आपण संपूर्ण नोटिफिकेशन मध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन, एग्जाम कशी असणार आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। पद भरती सविस्तर जाहिरात बघा इथे दिलेली आहे। नागपूर महानगरपालिका नागपूर यांच्या आस्थापनेवरील खालील नमूद केलेल्या गट क वर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने नामनिर्देशाने भरण्यासाठी आयोजित परीक्षेत जाहीर नमूद केल्याप्रमाणे पदाची शैक्षणिक अर्हता इतर अटीची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज हा मागवण्यात येत आहे। बघा, तुम्हाला या वेबसाईट वरती जाऊन अर्ज करायचा आहे। परीक्षा सादर करण्याचे वेळापत्रक सुद्धा इथे दिलेलं आहे। परीक्षा ऑनलाईन, अर्ज स्वीकारण्याची तारीख कधीपासून सुरू होणार आहे? 26/12/2024 ते 25/1/2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। परीक्षेचे परिपूर्ण अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख बघा 15/1/2025 असणार आहे। ऑनलाईन पद्धतीने विविध परीक्षा शुल्क भरण्याचा दिनांक काय आहे? 26/12/2024 ते 15/1/2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज शुल्क भरू शकता। त्यानंतर परीक्षा प्रवेश पत्र उपलब्ध होण्याची तारीख बघा तुम्हाला इथे दिलेली नाहीये आणि ऑनलाईन परीक्षा होण्याचा दिनांक सुद्धा या संकेतस्थळावर तुमचा जाहीर होणार आहे। बघा, इथे अधिकृत वेबसाईट दिलेली आहे, या वेबसाईट वरती वेळोवेळी तुम्हाला कळवण्यात येईल किंवा तुमचा ईमेल आणि मोबाईल नंबर व्हॅलिड द्यायचा आहे, त्यावरती तुम्हाला SMS किंवा ईमेल येऊ शकतो। बघा, तुम्हाला इथे ऑनलाईन कम्प्युटर बेस्ड MCQ टाइप एक्झाम होणार आहे आणि ते वेळापत्रक तुम्हाला अभ्यासक्रम वेळापत्रक वेबसाईटवर देण्यात आलेलं आहे, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता। त्यानंतर बघा, काही परीक्षेमध्ये बदल किंवा वेळापत्रकामध्ये बदल झाल्यास महानगरपालिका अधिकृत जाहिरात करण्यात येईल। बघा, तुमच्या जर वेळापत्रकामध्ये काही बदल असेल तर ते सुद्धा तुम्हाला इथे सांगण्यात येणार आहे। त्यानंतर बघा, परीक्षा यापुढे निवड प्रक्रिया सविस्तर वेळापत्रक नागपूर महानगरपालिका अधिकृत संकेतस्थळावर बघा प्रसिद्ध करण्यात येणार आहे। बघा, तुम्हाला संपूर्ण माहिती नागपूर
महानगरपालिका अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला इथे कळवण्यात येणार आहे। त्यानंतर वेळोवेळी नियमितपणे तुम्हाला संपूर्ण माहिती तिथे देण्यात येणार आहे। तुम्हाला वेतन किती असणार आहे बघा, कनिष्ठ अभियंता स्थापत्य यांच्यासाठी बघा S14 सॅलरी असणार आहे 38,600 ते 1,22,800 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे आणि 36 भरायचे जागा आहेत। बघा किती जागांसाठी भरती होणार आहे, तर 36 जागांसाठी इथे भरती होणार आहे। कनिष्ठ अभियंता विद्युत यांच्यासाठी S14 मिळणार आहे 38,600 ते 1,22,800 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे आणि इथे 3 जागा आहेत। नर्स परिचारिका GNM यांच्यासाठी S13 इथे सॅलरी असणार आहे 35,400 ते 1,12,400 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। 52 जागांसाठी इथे भरती होणार आहे। त्यानंतर बघा वृक्षाधिकारी यांच्यासाठी बघा S13 सॅलरी मिळणार आहे 35,400 ते 1,12,400 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे आणि इथे किती जागा आहेत, 4 जागांसाठी इथे भरती होणार आहे। स्थापत्य अभियंत्रिका सहाय्यक यांच्यासाठी S8 तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे 25,500 ते 81,100 तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे आणि इथे भरावायची पदे किती 150 आणि असे एकूण टोटल भरावायची जागा किती 245 जागांसाठी इथे भरती होणार आहे। बघा अशा पद्धतीने तुम्हाला वेतन आणि भरावयाच्या पदाबद्दल माहिती दिलेली आहे। त्यानंतर आपण बघा एज्युकेशन क्वालिफिकेशन बघूया, त्यानंतर परीक्षेचा पॅटर्न कसा असणार आहे ते सुद्धा माहिती मी पुढील व्हिडिओमध्ये देणार आहे। बघा तुम्हाला इथे कास्ट कॅटेगरीनुसार किती जागा डिवायडेशन आहे ते सुद्धा माहिती दिलेली आहे, ते संपूर्ण माहिती तुम्ही पाहू शकता। कॅटेगरीनुसार किती जागा आहेत, असे टोटल एकूण कनिष्ठ अभियंतासाठी 36 जागा आहेत, त्यानुसार कॅटेगरीनुसार किती जागा आहेत ते तुम्ही पाहू शकता। त्यानंतर बघा नागपूर महानगरपालिका गट क पदनाम कनिष्ठ अभियंता विद्युत ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिशियन यांच्यासाठी 3 जागा आहेत, ते सुद्धा तुम्ही इथे पाहू शकता। बघा पदनाम नर्स परिचारिका GNM यांच्यासाठी सुद्धा इथे 52 जागांसाठी भरती होणार आहे। टोटल 52 जागा आहेत, त्यानुसार बघा कॅटेगरीनुसार किती जागा आहेत ते सुद्धा तुम्ही इथे पाहू शकता। खूप चांगली जागा असणार आहे GNM नर्ससाठी। त्यानंतर स्थापत्य अभियंत्रिका सहाय्यक यांच्यासाठी सुद्धा इथे जागा आहेत, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता। कॅटेगरीनुसार किती जागा आहेत ते तुम्हाला स्वतः पाहायचं आहे। 150 जागांसाठी इथे भरती असणार आहे, ते तुम्ही पाहायचं आहे कॅटेगरीनुसार किती जागा आहेत। अधिकारी यांच्यासाठी ट्री ऑफिसर यांच्यासाठी सुद्धा 4 जागा आहेत, त्यानुसार सुद्धा कॅटेगरीनुसार इथे जागा दिलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता। त्यास बघा इथे शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे त्याबद्दल मी माहिती देणार आहे। कनिष्ठ अभियंता यांच्यासाठी बघा मान्यताप्राप्त विद्यापीठातील AICTE द्वारा मान्यताप्राप्त स्थापत्य अभियंत्रिका शाखेतील किमान पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे। समक्ष अर्हताधारक बघा तुम्हाला इंजिनिअरिंगची डिग्री इथे असणं गरजेचं आहे। त्यानंतर बघा कनिष्ठ अभियंता विद्युत यांच्यासाठी सुद्धा इथे विद्युत अभियंत्रिका इथे लागणार आहे। स्थापत्य अभियंत्रिका सहाय्यकसाठी सुद्धा तुम्हाला इथे मान्यताप्राप्त विद्यापीठाची किमान स्थापत्य अभियंत्रिका धारण करणे गरजेचं आहे। बघा अशा पद्धतीने तुम्हाला इथे इंजिनिअरिंग लागणार आहे। नर्स परिचारिका GNM याच्यासाठी तुम्हाला GNM अभ्यासक्रम पूर्ण असणे गरजेचं आहे आणि त्यानंतर 12वी नंतर GNM असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता आणि त्याच्यानंतर तुम्हाला महाराष्ट्र काउन्सिलिंगचे सर्टिफिकेट किंवा रजिस्ट्रेशन केलेलं असणं गरजेचं आहे। वृक्ष अधिकारी यांच्यासाठी बघा मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाची BSc हॉर्टिकल्चर अग्रिकल्चर बॉटनी फॉरेस्ट पदवी मान्यताप्राप्त विद्यापीठाची वनस्पती शास्त्रातील पदवी उत्तीर्ण असणे गरजेचं आहे। त्यानुसार बघा अनुभव सुद्धा इथे तुम्हाला लागणार आहे। पद्धतीचे तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन लागणार आहे। तुम्ही जर पात्र असाल तर तुम्ही इथे नक्की अर्ज करा, खूप चांगली संधी आहे। त्यानंतर तुम्हाला इथे आरक्षण सुद्धा दिलेलं आहे, काय आरक्षण लागणार आहे ते तुम्ही स्वतः वाचायचं आहे। आणि वयोमर्यादा बघा तुम्हाला इथे किती लागणार आहे 18 ते कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 38 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। हे कास्टनुसार इथे वयोमर्यादामध्ये सुद्धा वाढ देण्यात आलेली आहे। त्यानंतर बघा इथे कॅटेगरीनुसार सुद्धा वयोमर्यादा दिलेली आहे, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता। बघा तुमची निवड प्रक्रिया कशी केली जाणार आहे आणि तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान असणे आवश्यक आहे, मराठी भाषेचं ज्ञान असणे गरजेचं आहे आणि तुम्ही पात्र असणे गरजेचं आहे। आणि त्यानुसार बघा तुम्हाला निवड पद्धत कशी केली जाणार आहे बघा संगणक प्रणालीद्वारे ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे MCQ टाइपची तुमची इथे एक्झाम असणार आहे आणि तुम्हाला 50% कमीत कमी 50% गुण घेणे आवश्यक आहे, म्हणजे तुम्ही एक्झाम मध्ये पात्र असणार आहात। त्यानुसार बघा लेखी परीक्षा सुद्धा बघा तुमची इथे लेखी परीक्षा म्हणजे होणार नाहीये,
तुम्हाला इथे MCQ टाईपची एक्झाम होणार आहे। त्यानुसार गट क पदाकरिता 100 प्रश्न असलेली 200 गुणाची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे आणि त्यानुसार बघा सदर परीक्षेचे प्रश्नपत्रिका 100 प्रश्नाची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न तुम्हाला इथे असणार आहेत आणि प्रत्येक प्रश्नासाठी 2 मार्क इथे असणार आहेत आणि तुम्हाला 2 तास इथे वेळ असणार आहे असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। त्या परीक्षेचे स्वरूप दिलेलं आहे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे आणि त्यामध्ये बघा पदनाम तुम्हाला दिलेलं आहे। ते परीक्षेची सुद्धा माहिती दिलेली आहे। कनिष्ठ अभियंता स्थापत्य आणि कनिष्ठ अभियंता विद्युत यांच्यासाठी बघा मराठी इंग्रजी बौद्धिक चाचणी आणि सामान्य ज्ञानचे 15 क्वेश्चन असणार आहेत आणि तांत्रिकसाठी 40 क्वेश्चन असणार आहेत। याच्यासाठी सुद्धा सेम असंच असणार आहे आणि तुम्हाला दर्जा कशाचा असणार आहे बघा मराठी इंग्रजीसाठी 12वीचा दर्जा असणार आहे आणि बौद्धिक चाचणी आणि सामान्य ज्ञानसाठी पदवीचा इथे दर्जा असणार आहे आणि तांत्रिक विषय संबंधित तुमची इथे एक्झाम होणार आहे आणि तुमचं माध्यम मराठी इंग्रजी असं असणार आहे आणि तुम्हाला इथे प्रश्न किती असणार आहेत 60 प्रश्न 120 गुण असं असणार आहे आणि 40 प्रश्न 80 गुण टोटल 200 गुणाची इथे एक्झाम होणार आहे। बघा कनिष्ठ अभियंतासाठी सुद्धा सेम एज्युकेशन म्हणजे सेम एक्झाम असणार आहे फक्त तांत्रिक त्यांचा विद्युतवर असणार आहे आणि स्थापत्याचा स्थापत्यवर असणार आहे। त्यानंतर बघा नर्स परिचारिका यांच्यासाठी GNM असणं गरजेचं आहे। त्याच्यासाठी मराठी इंग्रजी बौद्धिक चाचणी सामान्य ज्ञान सेम असणार आहे आणि तांत्रिक सुद्धा त्यांच्या GNM वर असणार आहे आणि त्याच्यासाठी किती 40 क्वेश्चन असणार आहेत 80 मार्क्ससाठी असणार आहेत आणि जनरल नॉलेज जनरल स्टडीज साठी 60 क्वेश्चन 120 मार्कासाठी असणार आहे 200 मार्कसाठी टोटल असणार आहेत। त्यासाठी सुद्धा बघा उच्च माध्यमिक 12वी शाळेचा इथे दर्जा दिला जाणार आहे। बघा स्थापत्य अभियांत्रिका सहाय्यकसाठी कुठले कुठले सब्जेक्ट असणार आहेत मराठी 15 प्रश्न आणि इंग्रजी 15 क्वेश्चन बौद्धिक चाचणी 15 क्वेश्चन सामान्य ज्ञान 15 क्वेश्चन तांत्रिक 40 प्रश्न आणि तुम्हाला इथे 10वीचा माध्यमिक 10वीचा तुम्हाला इथे दर्जा दिला जाणार आहे आणि तांत्रिक विषयासाठी संबंधित तुमचा दर्जा असणार आहे। तुम्हाला इंग्रजी आणि मराठीमध्ये तुम्ही एक्झाम देऊ शकता। त्यानुसार 60 मार्काचं तुम्हाला मराठी इंग्रजी बौद्धिक चाचणी सामान्य ज्ञान असणार आहे आणि 40 क्वेश्चनचं 40 मार्काचं तांत्रिक असणार आहे असं टोटल 200 मार्कासाठी इथे एक्झाम होणार आहे। वृक्ष अधिकारीसाठी सुद्धा सेम असणार आहे मराठी इंग्रजी बौद्धिक चाचणी सामान्य ज्ञान आणि तांत्रिक तुम्हाला इथे 60 40 असं क्वेश्चन असणार आहेत 120 आणि 80 मार्क्ससाठी तुमची इथे एक्झाम होणार आहे आणि तुम्हाला 200 मार्क्ससाठी टोटल एक्झाम असणार आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला एक्झामचा पॅटर्न असणार आहे। बघा अर्ज सुद्धा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे। पहिल्यांदा तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता दिलेल्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे। त्यानंतर तुम्ही फॉर्म भरू शकता त्यामध्ये दिलेले डॉक्युमेंट्स अपलोड करू शकता। अशा पद्धतीने तुम्हाला हा फॉर्म भरायचा होता। आजचा व्हिडिओ इथेच संपवतो। आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला प्रेस करा लाईक करा शेअर करा धन्यवाद।